नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 2 आपण पाहतोय पहा, ज्याचं नाव आहे संयुक्त भांडवली संस्था। या व्हिडिओमध्ये आपल्याला कंपनी म्हणजे काय, कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि कंपनीची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत। पहा, व्यवसाय संस्थांचे जे काही वेगवेगळे प्रकार पडतात त्यामध्ये संयुक्त भांडवली संस्था, ज्याला आपण कंपनी असं म्हणतो पहा, तर हा एक प्रकार पडत असतो। त्या संदर्भातली माहिती आपल्याला पाहावयाची आहे। आता संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय की ज्यांचा समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचे संघटन असते पहा एक, आणि ते ऐच्छिक संघटन असते। थोडक्यामध्ये या संघटनेचा अर्थ नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी संघटना असा केला जातो। म्हणजेच काही कंपनी म्हणजे काय की जी नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी एक संघटना असते। अशा ज्या काही कंपन्या असतात किंवा संयुक्त भांडवली संस्था असतात, त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे जे काही भांडवल असतं ते असंख्य व्यक्तींकडून भागांची विक्री करून गोळा करत असते। म्हणजे त्या कंपन्या काय करत असतात, ते त्यांचे जे काही भाग असतात, ज्याला आपण शेअर्स म्हणतो पहा, तर ते विक्रीसाठी काढत असते आणि भांडवलाची उभारणी करत असते। आणि या व्यवसाय संस्थेला जो काही नफा होत असतो तर तो नफा त्या भागधारकांना वाटून दिला जातो। ज्या व्यक्ती भाग खरेदी करत असतात त्यांना भागधारक असं म्हटलं जातं। आणि भागधारक हे काय असतात, तर त्या कंपनीचे अंशतः मालक असतात, ज्यांना आपण सभासद असं देखील म्हणत असतो। कंपनीच्या सभासदांची संख्या ही खूप असते पहा, किंवा असंख्य असते, आणि ती सतत बदलणारी असते। त्यामुळे कंपनीचे जे काही दैनंदिन कामकाज असतं ते पाहण्यासाठी जे काही भागधारक असतात, ज्याला सभासद आपण म्हणतो पहा, तर ते आपले प्रतिनिधी निवडत असतात आणि त्यांनाच संचालक मंडळ असं म्हटलं जातं। आणि असं संचालक मंडळ त्या कंपनीचं काय करत असतं, कामकाज पाहत असतं। आणि कंपनीच्या नफ्याच्या हिश्श्यामधले जो काही भाग भागधारकांना दिला जातो किंवा जो काही वाटा त्या भागधारकांना दिला जातो त्याला लाभांश असं म्हटलं जातं। पहा, आता आपल्याला या ठिकाणी कंपनीची व्याख्या पाहायची पहा, तर 2-3 व्याख्या दिलेल्या आहेत। पहिली व्याख्या जी काय आहे ती म्हणजे कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 20 प्रमाणे त्यांनी व्याख्या दिलेली पहा, की कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदवलेली अथवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय। अतिशय सोपी व्याख्या आहे पहा, की जी कंपनी कायदा 2013 मध्ये दिलेली आहे, की कंपनी म्हणजे काय की ही या कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदवलेली संस्था असते, किंवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे ती अस्तित्वात आलेली असते, तिला कंपनी असं म्हटलं जातं। तसेच आणखी एक व्याख्या त्यांनी दिलेली पहा, कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असते। या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागामध्ये विभागलेले असते आणि सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची त्या ठिकाणी अट असते। तसेच आणखी एक व्याख्या पहा, कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून, लक्षात ठेवा पहा काय व्याख्या या ठिकाणी, तर कंपनी म्हणजे कोण, तर कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून, जिला स्वतःचे नाव व स्वतःचे नाममुद्रा आहे व जिला चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व असतं, त्याला कंपनी असं म्हटलं जातं। अतिशय सोपी व्याख्या पहा। त्यानंतर पहा, आपल्याला कंपनीची वेगवेगळी वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत। पहा, इथं आपल्याला एकाखाली एक वैशिष्ट्ये दिलेली आहेत। ऐच्छिक संघटना, नोंदणीकृत संस्था, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, कृत्रिम व्यक्ती, चिरंतन काळ अस्तित्व, सर्वमान्य मुद्रा ज्याला आपण बोधचिन्ह असं म्हणतो पहा, मर्यादित जबाबदारी, मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण, हस्तांतर क्षम भाग, सभासद संख्या, भांडवल
आणि सरकारी नियंत्रण. आता याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. पहा, पहिलं वैशिष्ट्य आहे कंपनीचं किंवा ज्याला आपण संयुक्त भांडवली संस्था असं म्हणतो पहा, ते म्हणजे ऐच्छिक संघटना. आता ऐच्छिक संघटना म्हणजे काय, तर संयुक्त भांडवली संस्था जी काही असते ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना असते. ऐच्छिक म्हणजे काय, स्वतःच्या इच्छेने त्या ठिकाणी त्या व्यक्ती सभासद होत असतात. तसेच तिचे सभासदत्व सर्व जाती धर्मासाठी खुले असते. म्हणजेच काय की कोणत्याही जातीची किंवा धर्माची व्यक्ती त्या कंपनीची सभासद होऊ शकते. कंपनी नियमावलीच्या अधीन राहून कंपनी कोणत्याही व्यक्तीस सभासद होण्यासाठी किंवा सभासदत्व सोडून जाण्यासाठी सक्ती करत नाही, कारण कंपनीचे सभासदत्व हे ऐच्छिक असते. म्हणजेच काय की जे काही सभासद असतात पहा, तर ते होण्यासाठी किंवा सभासदत्व सोडून जाण्यासाठी ती कंपनी कुठल्याही व्यक्तीला सक्ती करत नाही. ते त्या व्यक्तीचा स्वतःचा प्रश्न असतो पहा. त्याच्यामुळं कंपनी काय करत असते, त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची सक्ती करत नसते. कारण का, तर ते कंपनीचे सभासदत्व हे ऐच्छिक असते. त्या व्यक्तीच्या मनावर त्या ठिकाणी असतं पहा. जर त्याला वाटत असेल की आपल्याला सभासदत्व रद्द करायचंय, तर ती व्यक्ती स्वतः ते करू शकते. हे झालं पहिलं वैशिष्ट्य, ऐच्छिक संघटना. दुसरं वैशिष्ट्य पहा, नोंदणीकृत संघटना. आता ज्यावेळेस कंपनीची स्थापना होत असते पहा, तर त्यावेळेस ती कायद्यानुसार त्या कंपनीची नोंदणी करावी लागते. आणि ही नोंदणी कोणाकडे केली जाते, तर ती नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याची नोंद केली जाते. संयुक्त भांडवली संस्था ही नोंदणीकृत संघटना असते व तिची कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जाते. आणि तिची नोंदणी करणं हे सक्तीचं असतं. म्हणजे कंपल्सरी त्या ठिकाणी त्या कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे तिला काय होत असतं, स्वतंत्र कायदेशीर दर्जा प्राप्त होत असतो. हे झालं आपलं दुसरं वैशिष्ट्य, नोंदणीकृत संघटना. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पहा, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. आता हे जे काही वैशिष्ट्य आहे ते त्या कंपनीचं असाधारण असं वैशिष्ट्य आहे पहा. संयुक्त भांडवली संस्थेला तिच्या भागधारकापासून आणि संचालक मंडळापासून स्वतंत्र अस्तित्व लाभलेलं आहे. आता स्वतंत्र अस्तित्व लाभल्यामुळे मग काय झालेलं आहे, तर भागधारकाच्या कोणत्याही कृतीस ती जबाबदार नसते पहा. तसेच कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारकासही जबाबदार धरलं जात नाही. म्हणजेच काय की कंपनी स्वतंत्र दर्जा मिळाल्यामुळे तिला सभासदापासून वेगळे समजण्यात आलेले आहे. म्हणजे भागधारकाकडनं जर काही कृती झाली तर त्याला कंपनी जबाबदार नसते, आणि कंपनीकडनं जर काही कृती झाली तर त्याला भागधारकही जबाबदार धरलं जात नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पहा, कृत्रिम व्यक्ती. आता ही जी काही कंपनी असते ती कृत्रिम व्यक्ती असते. कृत्रिम व्यक्ती म्हणजे काय, आपल्याला जसं पहा शरीराला जे काही अवयव आहेत तसे कंपनीला नसतात, पण ती एक प्रकारची व्यक्ती असते. पण कशी व्यक्ती असते, तर ती कृत्रिम व्यक्ती असते. म्हणजे काय, कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे. ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली असते. कंपनीच मानवाप्रमाणे बाह्य अंग नसते, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला स्वतःचं हे अस्तित्व लाभलेलं असतं. त्यामुळे तिला कायद्याने व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार दिलेले असतात, आणि त्यामुळे ती काय करू शकते, स्वतःच्या नावाने सर्व व्यवहार ती करू शकते. मग कोणकोणते व्यवहार ती करत असते, तर मालमत्तेची खरेदी विक्री करत असते किंवा नोकरांची नियुक्ती करत असते. परंतु ती आपण जसं कृती करत असतो पहा, त्याप्रमाणे ती कंपनी कृती करू शकत नाही. तिच्या वतीने दुसरे ती कृती करत असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पहा, चिरंतन काळ अस्तित्व. म्हणजे जे काही संयुक्त भांडवली संस्था असते किंवा जी काही कंपनी असते पहा, तिला कायद्याप्रमाणे अस्तित्वात आल्यामुळे तिचं जे काही अस्तित्व असतं ते चिरंतन काळ टिकणारं असतं पहा. म्हणजेच काय, ते आयुष्य तिचं काही ठरलेलं नसतं पहा. ज्यावेळेस कायद्याने ती बंद होत असेल किंवा तिचे जर व्यवहार पूर्ण बंद झाले तरच तिचं अस्तित्व संपुष्टात येत असतं. जर एखादा भागधारक मृत्यू झाला किंवा दिवाळखोर ठरला तर त्यामुळे त्या कंपनीच्या आयुष्यावर
कोणताही परिणाम होत नाही. म्हणूनच कंपनीला कायमस्वरूपी स्थिरता लाभलेली दिसून येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पहा, सर्वमान्य मुद्रा, ज्याला आपण बोधचिन्ह असं म्हणतो. ज्या काही संयुक्त भांडवली संस्था असतात किंवा ज्या काही कंपन्या असतात पहा, ही कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे आपण वरतीच वैशिष्ट्य पाहिले पहा. कंपनी ही काय असते? कृत्रिम व्यक्ती असते. फक्त तिला आपल्यासारखे अवयव नसतात पहा, सर्व कामकाज ती करत असते आणि इतरांकडनं ती करून घेत असते. म्हणजे संयुक्त भांडवली संस्था ही कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे स्वाक्षरी करता येत नाही. आपल्यासारखी सही करता येते का कंपनीला? नाही. मग ती काय करत असते तर त्या कंपनीचं एक बोधचिन्ह असतं पहा, किंवा सर्वमान्य मुद्रा असते. जे काही महत्वाचे दस्तऐवज असतात किंवा जे काही महत्वाचे कागदपत्र असतात त्यावर काय केलं जातं? त्या कंपनीचा शिक्का उमटवला जातो, की ज्याला आपण बोधचिन्ह असं म्हणतो पहा. म्हणजेच काय? विविध प्रकारच्या करारांवर स्वाक्षरी म्हणून कंपनीची काय केली जाते? नाममुद्रा किंवा शिक्का त्या ठिकाणी उमटवला जातो. आणि ज्या काही महत्वाचे दस्तऐवज असतात तो शिक्का उमटवल्यानंतर 2 संचालक आणि चिटणीसाची सही त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून घेतली जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पहा, मर्यादित जबाबदारी. आता संयुक्त भांडवली संस्था जे काही असते पहा किंवा जे काही कंपनी असते त्यामध्ये जे काही भागधारक असतात तर त्यांची जबाबदारी ही मर्यादित असते. कारण त्यांनी जे घेतलेले जे काही भाग असतील तर तेवढ्यापुरतीच त्यांची मर्यादित जबाबदारी असते पहा. भागधारकाची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी मूल्य इतकीच असते. भागधारकाने जर भागावरील संपूर्ण रक्कम कंपनीकडे भरलेली नसेल तर तो देय असलेल्या रकमेसाठी त्याला जबाबदार धरले जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर भाग खरेदी केलेला आहे परंतु त्या भागाची रक्कम जर त्याने भरलेली नसेल तर तो तेवढ्याच रकमेसाठी, देय रकमेसाठी जबाबदार असतो. परंतु कंपनीने घेतलेल्या कोणत्याही कर्जासाठी, म्हणजे कंपनी जर इतर ठिकाणाहून जर कर्ज घेतला असेल तर त्या ठिकाणी त्या भागधारकाला जबाबदार धरले जात नाही. म्हणजेच कंपनीची देणी देण्यासाठी भागधारकाच्या वैयक्तिक मालमत्तेचा वापर केला जात नाही. म्हणजे जर कंपनीला एखाद्या ठिकाणचं कर्ज फेडायचं असेल तर त्या ठिकाणी जे काही भागधारकाची वैयक्तिक मालमत्ता असते पहा तर तिचा वापर केला जात नाही. म्हणून कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पहा, मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण. म्हणजे काय? की थोडक्यामध्ये ज्या काही संयुक्त भांडवली संस्था असतात किंवा ज्या काही कंपन्या असतात त्यांची मालकी व व्यवस्थापन यांचं विभक्तीकरण, ज्याला आपण फारकत म्हणतो पहा, करण्यात येते. कारण कंपनीचे खरे मालक हे भागधारक असतात पण ते अंशतः मालक असतात पहा. परंतु ते काय करत असतात? कंपनीचा दैनंदिन कारभार पाहू शकत नाहीत. तर का पाहू शकत नाहीत ते? तर ते खूप प्रमाणामध्ये त्यांची संख्या खूप असते किंवा त्यांची संख्या असंख्य असते. ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात आणि बऱ्याच वेळा भागांचं हस्तांतरण देखील होत असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर भाग खरेदी केला असेल तर तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भाग विकू पण शकतो. म्हणजेच काय? भागांचं हस्तांतरण करू शकतो. त्यामुळे भागधारकही बदलत असतात आणि म्हणून असे भागधारक कंपनीचे कामकाज करू शकत नाहीत. मग ते काय करतात मग? की प्रतिनिधी निवडतात. आणि ते प्रतिनिधी म्हणजे कोण? जे संचालक मंडळ आपण त्यांना म्हणत असतो पहा. आणि अशा संचालक मंडळामार्फत दैनंदिन कामकाज पाहिलं जातं आणि व्यवसायाबाबतची जे काही ध्येय धोरणे असतात तर ते योग्य निर्णय ते घेत असतात. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पहा, हस्तांतरक्षम भाग. आपण वरतीच पाहिलं तर पहा, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भाग विकू शकते, ज्याला आपण हस्तांतर म्हणतो पहा. सार्वजनिक कंपनीचे जे काही भाग असतात ते मुक्तपणे हस्तांतरण करता येतात. भागधारक आपल्या इच्छेनुसार आपल्या नावे असलेले भाग विक्री करू शकतो अथवा बक्षीस म्हणूनही तो कोणालाही देऊ शकतो. भागाची विक्री केल्यानंतर त्याचे सभासदत्व आपोआप संपुष्टात येते. कारण त्याने भाग काय केलेला असतो? दुसऱ्या व्यक्तीला विकलेला असतो. त्याच्यामुळे ती जी काही दुसरी व्यक्ती असते ती सभासदत्व तिला मिळत असतं पहा. आणि ज्याने भाग विकलेला असतो त्याचं सभासदत्व संपुष्टात येत असतं किंवा संपत असतं. भाग विक्रीसाठी त्याला कंपनीची परवानगी घेण्याची गरज नसते. परंतु ज्या काही खाजगी कंपन्या असतात पहा त्या ठिकाणचे भाग मात्र सहजरित्या हस्तांतरित करता येत नाहीत. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पहा, सभासद संख्या. आता कंपनीची सभासद संख्या किती असावी ते देखील कायद्यामध्ये ठरवून दिलेले पहा. जर कंपनी खाजगी असेल
खाजगी मर्यादित असेल तर किमान 2 सभासद लागतात किंवा कमाल 200 सभासद संख्या निश्चित केलेली आहे. म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 सभासद संख्या असणं गरजेचं असतं. जर ती कंपनी सार्वजनिक असेल तर कमीत कमी 7 सभासद आणि जास्तीत जास्त अमर्यादित म्हणजे किती सभासद त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजेच सभासद संख्या देखील कायद्याने ठरवून दिलेली आहे. पुढचं वैशिष्ट्य पहा, भांडवल. आता आपण वरती पाहिलेले पहा की ज्या काही संयुक्त भांडवली संस्था असतात किंवा ज्या काही कंपन्या असतात ते भांडवलाची उभारणी करत असतात. तर कशी, तर त्या भागांची विक्री करून भांडवल गोळा करत असतात किंवा कर्ज रोख्यांची विक्री करून भांडवल गोळा करत असतात किंवा लोकांकडनं सार्वजनिक ठेवी स्वीकारून देखील भांडवलाची उभारणी करत असतात. संयुक्त भांडवली संस्था या आम जनतेकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल जमा करत असतात. आणि हे भांडवल कसे जमा करत असतात, तर भागांची विक्री करून, कर्ज रोखे व बंधपत्राची विक्री करून, तसेच सार्वजनिक ठेवी स्वीकारून देखील भांडवल गोळा केले जात असतं. आणि बँका आणि वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून देखील त्या कर्जाच्या स्वरूपामध्ये भांडवलाची उभारणी करू शकतात. म्हणजेच काय की कंपनीचे भाग हे असंख्य व्यक्तींकडून खरेदी केले जात असल्यामुळे आपोआपच मोठ्या भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी होत असते. आणि शेवटचं वैशिष्ट्य पहा, सरकारी नियंत्रण. आता ही संयुक्त भांडवली संस्था ही याची जी काही स्थापना झालेली असते ती कायद्याने झालेली असते पहा. म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना कायद्यान्वये झालेली असल्यामुळे तिला आपले कामकाज सरकारच्या धोरणानुसारच करावे लागते. म्हणजे सरकारने जे काही नियम आणि अटी लागू करून दिलेले आहेत किंवा जो काही कायदा असेल तर त्याला अनुसरूनच अशा ज्या काही कंपन्या असतात तर त्यांना त्यांचं कामकाज पूर्ण करावं लागतं. कायद्याने कंपनीची नोंदणी करणे सक्तीचं आहे. तसेच तिला कायद्याच्या सर्व नियमांचं पालन करावं लागत असतं. मग कायद्यानुसार आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यापारी पत्रक तयार करणे, नफा तोटा पत्रक तयार करणे, ताळेबंद ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो पहा ते तयार करावं लागतं व इतर वित्तीय दस्तऐवज देखील त्यांना तयार करावे लागतात. त्याचबरोबर कंपनीची जी काही हिशोब पुस्तके असतात ती देखील व्यवस्थित सांभाळून ठेवावी लागतात. कारण नंतर त्याचं ऑडिट किंवा ज्याला आपण लेखा परीक्षण म्हणतो पहा तर ते त्या कंपनीला करावं लागतं. आणि असं जर त्या कंपनीने केलं नाही तर त्या कंपनीला आर्थिक दंड भरावा लागतो. अशा प्रकारे आपण पहा या ठिकाणी कंपनी म्हणजे काय, ज्याला आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणतो पहा, त्याचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत.